नमस्कार. मी अनिता अरुण भोईटे, वॉटर स्टेशन गणातून भारतीय जनता पार्टी पक्षाची सदस्य आहे. नमस्कार, मी वॉटर स्टेशन गणातून अनिता अरुण भोईटे बोलत आहे. आज मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी इथे उभी नाही, तर मी माझ्या गणातील 10-11 गावातील नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहे. पंचायत समितीच्या निधी वाटपामध्ये आमच्या गणावर दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, गटारे आणि इतर मूलभूत विकास कामे रखडली आहेत. याचा फटका कोणत्याही पक्षाला नाही, तर थेट सर्वसामान्य नागरिकाला बसत आहे. माझी मागणी अतिशय स्पष्ट आहे. निधीचे वाटप राजकीय पक्ष पाहून नव्हे, तर गरज आणि नियमानुसारच झाली पाहिजे. प्रत्येक गावाला न्याय मिळालाच पाहिजे. विकासावर कोणाचीही मक्तेदारी नसते आणि जनतेच्या हक्काचा निधी कोणालाही रोखता येणार नाही. यासोबत पंचायत समितीचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे म्हणून पत्रकारांना सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे. सत्य जनतेपर्यंत पोहोचलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आम्ही प्रशासनाकडे या विषयाची लेखी दखल घेण्याची आणि निधी वाटपाच्या आराखड्यात अवश्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तो माझ्या गणातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाच्या हक्कासाठी आहे. आणि वॉटर स्टेशन गणाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करणार आहे. निधी मिळत नाही काय तुम्ही वेळोवेळी मांडलंय का? हां, ह्याच्या अगोदर बरंच बोललेलो आहे BDO मॅडमशी, परत सभापतींशी लेखी पण दिलेलं आहे. त्याची कारवाई काय झाली? अजून तर काही झालेली नाही. त्यामुळं हा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय, तुमच्या नेत्यांना याबाबत चर्चा झाली का? सांगितले. ग्रामविकास मंत्री आहेत आपले, ग्रामविकास मंत्रीच्या भावांना पण आम्ही सांगितले आणि रणजितदादांना, प्रियाताईंना. पहिल्यांदाच असं ऐकायला मिळते की इतर वेळी भाजपा शासित ज्या काही संस्था आहेत त्या संस्थे ठिकाणी राष्ट्रवादी किंवा कुठल्याही पक्षी दुजाभाव होतो असं तक्रार असायची. आज पहिल्यांदा असं ऐकायला मिळतं की भाजपाच्या सदस्यांना निधीबाबत तक्रार मांडायला लागते त्यांच्याच सरकारमध्ये. तर त्यासाठी आम्ही वरच्या पातळीवर जाऊन काय करायचं ते प्रयत्न करू. लेखी तर देणारच आहे. ओके.